सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 3, भाग विक्री, इश्यू ऑफ शेअर्स, लेक्चर नंबर 5. विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री करणे. विद्यमान म्हणजे सद्य स्थितीमध्ये असणारे कंपनीचे भागधारक, यांना भागांची विक्री पाहणार आहोत. नेक्स्ट आपला जो पॉईंट चाललेला आहे तो आहे भाग विक्रीच्या पद्धती. भाग विक्रीच्या पद्धती, पेज नंबर 39 वर. आणि भाग विक्रीच्या पद्धती या 4 भागामध्ये वर्गीकृत केलेल्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक विक्री, ब विद्यमान समहक्क भागधारक, क विद्यमान कर्मचारी आणि ड खाजगी विक्री. सार्वजनिक विक्री, ब विद्यमान समहक्क भागधारक, क विद्यमान कर्मचारी, ड खाजगी विक्री. यामधील आपला हा जो भाग आहे तो आपण यापूर्वीच्या तासामध्ये पाहिलेला आहे. सार्वजनिक विक्री, त्यामध्ये प्राथमिक सार्वजनिक विक्री, त्यालाच आपण प्रायमरी किंवा इनिशियल पब्लिक ऑफर, आणि नंतरची भाग विक्री त्याला आपण फॉलो ऑन पब्लिक ऑफर किंवा फर्दर पब्लिक ऑफर, FPO, IPO आणि FPO हे आपण या प्रकारामध्ये सार्वजनिक विक्री पब्लिक विषयामध्ये पाहिलेली आहे. आज आपण यातीलच भाग विक्रीच्या पद्धतीमधील ब हा जो प्रकार आहे, विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. विद्यमान म्हणजे कोण, की जे सध्या कंपनीचे सभासद आहेत आणि ज्यांचं नाव कंपनीच्या 31 मार्च अखेरपर्यंत सभासद नोंदवहीमध्ये, नोंद पुस्तकामध्ये ज्या भागधारकांचे किंवा सभासदांचे नाव असतात त्यांना आपण विद्यमान भागधारक असे संबोधतो. विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. कंपनी भांडवल उभारण्यासाठी विद्यमान समहक्क भागधारकांना पुढील प्रकारे भाग देऊ करते. त्यामध्ये विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री किंवा भाग त्यांना विक्री करणे किंवा देणे, यामध्ये 2 आहेत. पहिला आहे हक्क भाग आणि दुसरा आहे बोनस भाग. हक्क भाग आणि बोनस भाग. हक्क भाग म्हणजे राईट्स शेअर्स किंवा राईट्स इश्यू, आणि बोनस भाग म्हणजे बोनस शेअर्स. हे आपण विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री यामध्ये आपण पाहत आहोत. नेक्स्ट यामध्ये हक्क भाग, यालाच आपण राईट्स इश्यू किंवा यालाच आपण अधिकार भाग असे देखील म्हणतो. जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये भाग विक्री करू शकते. अशा भाग विक्रीस हक्क भाग विक्री असे म्हणतात. नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा अग्रहक्क असतो. आता यामध्ये आपण प्री
प्रीएम्प्टिव्ह राईट्स असं म्हटलेलं आहे. प्रीएम्प्टिव्ह राईट्स म्हणजे भाग खरेदीचा अग्रहक्क. लक्षात ठेवा. प्रथम प्राधान्य विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. खाजगी भाग विक्री म्हणजे विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतींचे वाटप. हक्क भाग विकताना किंवा अधिकार भाग विकताना काही तरतुदी केलेल्या आहेत. हक्क भाग विक्रीसाठी पुढील तरतुदींची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. नेक्स्ट लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट बाबी. त्यामध्ये 1 देऊ केलेल्या भागांची संख्या, 2 भाग विक्रीचा कालावधी. हा कालावधी 15 दिवसांपेक्षा कमी असू नये व 30 दिवसांपेक्षा जास्त असू नये. 3 हक्क त्याग करणे म्हणजे भागधारक हे त्यांचे भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात. जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असे गृहीत धरले जाते आणि ते नंतर न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. त्यानंतर कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिधान 90% असेल. तर अशा पद्धतीने हक्क भाग म्हणजे जे कंपनीचे प्रीएम्प्टिव्ह राईट्स, याचा अर्थ जे कंपनीचे जुने भागधारक आहेत, विद्यमान भागधारक आहेत, प्रस्थापित भागधारक आहेत, जे कंपनीच्या सभासद नोंद पुस्तकामध्ये ज्यांचे सध्या नाव नोंदवलेले आहे असे जे सभासद आहेत त्यांना आपण विद्यमान किंवा चालू स्थितीतील किंवा सद्यस्थितीतील एक्झिस्टिंग सभासद असे आपण म्हणतो. त्यांना कंपनी ज्या वेळेस भाग विक्री निघते तेव्हा हक्क म्हणून प्रथमतः विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विकण्याचा पर्याय ती उपलब्ध करते आणि त्यासाठी काही तरतुदी आपण पाहिलेल्या आहेत अ पासून फ पर्यंत. तर त्या आपण नीट लक्षात घ्याव्यात. नेक्स्ट दुसरा जो प्रकार आहे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री, त्यामध्ये आहे बोनस भाग किंवा बोनस शेअर्स. बोनस शेअर्स आणि बोनस यामध्ये फरक आहे. इथं शेअर्स आहे, इथं बोनस नाही. इथं बोनस म्हणजे काय आहे? शेअर्स म्हणजे भागामध्ये बोनस दिला जातो, पैशामध्ये नाही. आणि म्हणून बोनस शेअर्स अधिलाभांश भाग. तर बोनस भाग पूर्ण दत्त असतात की ज्या सभासदांनी कंपनीकडे पूर्ण रक्कम भरलेली असते भागांची, त्याला आपण पूर्ण दत्त भाग असे म्हणतो. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत विनामूल्य त्याच्या तारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सक्षम आणि ज्या कंपनीचे कामगिरी, व्यवहार, नफा चांगला आहे, जी कंपनी नावलौकिक प्राप्त आहे आणि ज्या कंपन्यांची उलाढाल मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीची आहे, अशा कंपन्या तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते. म्हणून याला नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण
कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट किंवा फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट किंवा प्रतिधारण संचित नफा असे देखील यास म्हटले जाते. आता बोनस भाग देण्याच्या काही तरतुदी आहेत, ते आपण रीड करूया आणि मग आपल्या लक्षात येईल. बोनस भाग वाटपासंबंधीच्या तरतुदी पुढील प्रमाणे. त्यामध्ये कंपनी बोनस भाग वाटप फक्त खालील गोष्टीमधूनच करू शकते. 1. मुक्त राखीव निधी म्हणजे फ्री रिझर्व्ह फंड. 2. प्रतिभूती वाढाव खाते सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. 3. भांडवल परतफेड राखीव निधी कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह फंड. नेक्स्ट, प्रतिभूती वाढावा खाते सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. वाढावा घेऊन म्हणजे 100 रुपयाचा भाग जर 150 रुपयाला विकला तर 50 रुपये हा वाढावा आहे, याला म्हणायचं वाढावा घेऊन भाग विक्री. वाढावा घेऊन विक्री केलेल्या भागांची वाढावा रक्कम या प्रतिभूती वाढावा खातेमध्ये जमा केली जाते. भांडवल परतफेड निधी कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह फंड म्हणजे कंपनी नफ्याचा काही हिस्सा विशिष्ट उद्देशासाठी या खात्यात जमा करते, उदाहरणार्थ बोनस भाग वाटप. कंपनी संपत्तीच्या ॲसेट्स पुनर्मूल्यांकनासाठी म्हणजे रिव्हॅल्युएशनसाठी. कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. संपत्तीचे पुनर्मूल्यांकन म्हणजे संपत्तीची सद्य किंमत मार्केटमध्ये किती आहे हे समजण्यासाठी केलेलं मूल्यांकन, त्याला आपण म्हणतो रिअसेसमेंट किंवा रिव्हॅल्युएशन. नेक्स्ट, लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. लाभांश हा रकमेमध्ये असतो आणि बोनस शेअर्स हे भागाआधी लाभांश भाग असतात, म्हणून लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. ती वेगवेगळी प्रक्रिया आहे. संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेले बोनस भाग वाटप रद्द होऊ शकत नाही. म्हणजे जर संचालक मंडळाने एकदा बोनस भाग इश्यू केले, विनामूल्य मोफत दिले, जसं धनुष्यामधील बाण पुढे गेलेला परत येत नाही, तसं संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेला बोनस भाग वाटप रद्द होत नाही. त्यानंतर बोनस भाग हे पूर्ण दत्त भाग असतात. या भागधारकांनी सभासदांनी त्यांच्या भागांची रक्कम कंपनीकडे पूर्णतः भरलेली असते, म्हणून ते पूर्ण दत्त भाग म्हणजे फुल्ली पेड शेअर्स असतात. भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाही. तो नाही म्हणू शकत नाही, कारण कंपनी त्याला देते, कंपनी त्याच्या गळ्यात माळ घालते, मग तो नाही म्हणू शकत नाही. कारण कंपनीने सभासदांना त्यांच्या भागावरती विनामूल्य आणि जुन्या भागांच्या बदल्यामध्ये त्याच्या सप्रमाणामध्ये भाग दिलेले असतात, त्यामुळे भागधारकांना नाही म्हणता येत नाही. बोनस भाग वाटपावेळी किमान आवेदनाची आवश्यकता नसते. म्हणजे मिनिमम सबस्क्रिप्शन कंपनीचं किमान भांडवल किती आहे याची आवश्यकता नसते. तर आपण या तासामध्ये भाग विक्रीच्या पद्धतीमधील हा तर प्रकार आपण पूर्ण केलेला आहेच. मध्ये आपण सार्वजनिक विक्री, त्यामध्ये 1 प्राथमिक सार्वजनिक विक्री IPO आणि 2 नंतरची सार्वजनिक विक्री FPO पूर्ण केलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण विद्यमान समहक्क भागधारकांना हक्क भाग म्हणजे अधिकार भाग आणि 2 बोनस भाग बोनस शेअर्स यासंबंधी आपण माहिती सविस्तररित्या घेतलेली आहे. तरी आपण या व्हिडिओचा लाभ घ्या, आस्वाद घ्या आणि आपल्या अभ्यासामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा. आणि
विद्यमान समहक्क भागधारकांना भागविक्री कशा पद्धतीने केली जाते हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.